नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवत देवगते या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर तुम्हाला आज आपण व्हिडिओ कशाबद्दल बनवणार आहोत याविषयी निश्चितच कळालं असेल. आणि कारण या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ITIच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहिली होती. आपल्यापैकी जर कोणत्या विद्यार्थी मित्रांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तरी त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली माहिती तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून ITIचे अंतिम वेळापत्रक कसे असणार आहे या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर त्यामध्ये ITIचे फॉर्म किती तारखेपासून चालू होणार आहेत, तसेच ITIचे फॉर्म कन्फर्मेशन कधीपासून कधी तारखेपर्यंत करायचे, ITIची अंतिम गुणवत्ता यादी कधी लागणार, तसेच ITIच्या संपूर्ण प्रवेश फेऱ्या कधी व कोणत्या तारखेला असणार याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तरी तो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझी एक विशेष सूचना आहे की जर आपल्यापैकी कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन निश्चित दाबा. कारण इथून पुढचे अतिशय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला माझ्या भागवत देवगते या यूट्यूब चॅनलवर नक्कीच मिळतील. तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व ITI प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर मेसेज करू शकता. इंस्टाग्राम व फेसबुकच्या दोन्ही हँडलची लिंक मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. तर चला तर मग आपण पाहूयात आणि आपल्या स्क्रीनवर जाऊयात ITIचे वेळापत्रक नेमके कसे आहे. तर चला तर मग आपण स्क्रीनवर जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य. तर यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे की शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2024 सत्रासाठी प्रवेश सूचना. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ITIचा फॉर्म भरण्यासाठी लागणारी वेबसाईट. तर ती वेबसाईट देखील या अपडेटमध्ये आपल्याला दिलेली आहे. तर ती वेबसाईट आपण पाहू शकता www.https.admission.dvet.gov.in. ही वेबसाईट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण याच वेबसाईटवर आपल्याला इथून पुढचे सर्व अपडेट आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे ही वेबसाईट तुम्ही जतन करून ठेवली तरी अत्यंत महत्त्वाची आहे. यानंतर तुम्हाला खाली दिसत असेल की संपूर्ण ITIच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती या पेजेसवर दिलेली आहे. त्यामध्ये राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम ऑगस्ट 2024 सत्रातील प्रवेश ही केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज्ड ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस पद्धतीने करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर माहिती पुस्तिका, प्रवेश पद्धती, नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती 3 जून 2024 पासून प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच आपल्याला संचालनालयाकडून सांगण्यात आलं आहे की तुम्हाला जर माहिती पुस्तिका पाहिजे असेल तर ती माहिती पुस्तिकेचं या ठिकाणी तुम्ही अवलोकन करू शकता. ती तुम्हाला डाउनलोड सेक्शनमध्ये वेबसाईटवरच मिळेल. त्यानंतर राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औप्रसंस्थांमध्ये 3 जून 2024 पासून सकाळी 10 ते 11 या वेळेत निशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा. प्रवेश पद्धती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तदनुषंगिक शंका असल्यास नजीकच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा. सदर मदत कक्षास संपर्क साधण्यापूर्वी माहिती पुस्तिका अभ्यासावी असं संचालनालयाकडून आपल्याला कळवण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता ही माहिती पाहिलीच आहे. त्याबरोबर तुम्हाला खालील या ठिकाणी अर्ज करण्याची पद्धत नेमकी कशी असणार आहे किंवा अर्ज करताना कोणकोणती काळजी घ्यायची, अर्ज करताना तुम्हाला प्रवेश फीस किती असणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती मुद्दा क्रमांक 1 ते 18 या मुद्द्यामध्ये दिलेली आहे. ती तुम्ही एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊ शकता.
आणि ती माहिती वाचूनच तुम्ही अर्ज करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे तुम्ही ती माहिती अतिशय काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यात कसल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, त्याबद्दल निश्चित मी तुम्हाला मदत करेल. तर चला तर मित्रांनो, आपण आता वेळापत्रक पाहूयात की नेमकं वेळापत्रक कसं आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की वेळापत्रक नेमकं कशा प्रकारचं आहे. तर प्रवेश प्रक्रियेचा तपशील, प्रारंभ दिनांक आणि अंतिम दिनांक या ठिकाणी वेळापत्रकात दिलेला आहे. तर त्यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे, ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती किंवा एडिट करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे यासंबंधीचा कालावधी 3 जून 2024 सकाळी 11 वाजेपासून ते 30 जून 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 3 जूनला सुरुवात होणार आहे आणि त्याचा अंतिम अवधी हा 30 जून 2024पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. ही अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर प्रवेश अर्ज निश्चित करणे म्हणजे तुम्ही भरलेल्या अर्जाचं कन्फर्मेशन करण्यासाठी जो अवधी दिलेला आहे त्यामध्ये अर्ज स्वीकृती केंद्रात राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित कन्फर्मेशन करणे. म्हणजे तुम्हाला अर्ज निश्चित करण्यासाठी जो अवधी दिला आहे त्यामध्ये 5 जून 2024 ते 1 जुलै 2024 हा अवधी असणार आहे. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन तुमचा अर्ज कन्फर्मेशन करायचा आहे. त्याचाही अवधी तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेला आहे. तो अवधी आहे 5 जून 2024 सकाळी 11 वाजेपासून ते 1 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी संचालनालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डद्वारे प्रवेश लॉग इन करून सादर करणे. तर पहिल्या प्रवेश फेरीसाठी आपल्याला प्रेफरन्स आणि संस्था सादर करण्यासाठी 5 जून 2024 ते सकाळी 11 वाजल्यापासून ते 2 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ असणार आहे. त्यामध्ये आपल्याला पहिल्या प्रवेश फेरीसाठी नेमके कोणकोणते प्रेफरन्स द्यायचे किंवा कोणकोणते ट्रेड निवडायचे यासंबंधीचा हा वेळ असणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजे फर्स्ट प्रायमरी जनरल मेरिट लिस्ट या ठिकाणी संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे यासाठी कालावधी 4 जुलै 2024 सकाळी 11 वाजेपर्यंत असणार आहे. यानंतर गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदवणे व प्रवेश अर्जातील माहिती बदल करणे. जर तुम्हाला गुणवत्ता यादीबद्दल काही ऑब्जेक्शन्स असतील किंवा तुमच्या प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी किंवा चुका झालेल्या असतील तर त्याच्याबद्दल तुम्हाला या दिवशी अर्जात बदल किंवा ऑब्जेक्शन नोंदविता येणार आहे. तर गुणवत्ता यादीबाबत हरकती असल्यास प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक, नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ईमेलद्वारे उमेदवार हरकती नोंदवणे. प्रवेश अर्जात सादर केलेला काही निवडक माहिती बदल करावायचा असल्यास प्रवेश खात्यात लॉग इन करून तसा बदल करणे. त्यानंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे की जर गुणवत्ता यादी प्रकाशित झाली आणि त्यानंतर तुम्हाला हरकती नोंदविणे असेल किंवा प्रवेश अर्जात बदल करता येणार असेल तर तो तुम्हाला करता येणार आहे. आणि त्यासाठी 4 जुलै 2024 सकाळी 11 वाजेपासून ते 5 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा कालावधी असणार आहे. यासाठी फक्त 1 दिवसाचा कालावधी तुम्हाला संचालनालयाकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही अतिशय काळजीपूर्वक जर अर्जात काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही सगळी ऑब्जेक्शनची प्रोसेस झाल्याच्यानंतर किंवा तुमच्या अर्जातील चुका दुरुस्त झाल्याच्यानंतर तुमच्या ऑब्जेक्शनवरील किंवा अर्जातील त्रुटी दुरुस्त झाल्याच्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे यासाठी 7 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा अवधी असणार आहे. त्यानंतर पहिली प्रवेश फेरी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की अतिशय महत्त्वाची या ठिकाणी पहिली प्रवेश फेरी असणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. म्हणजे पहिल्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला ट्रेड निवडलेले ॲलोकेशन लेटर आणि तुमची कोणत्या संस्थेत निवड झालेली आहे ते तुम्हाला SMS द्वारे संचालनालयाकडून कळवण्यात येणार आहे. त्याचा अवधी 14 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला कळवण्यात येणार आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करायची आहे. तर तुमचा नंबर लागल्याच्यानंतर तुम्हाला सर्व मूळ प्रमाणपत्राच्या प्रती व मूळ प्रमाणपत्र घेऊन स्वतः उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही या ठिकाणी करायची आहे.
उमेदवारांनी सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या व चौथ्या प्रवेश फेऱ्यामध्ये सहभागी होता येणार नाही. ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक 2 ते 100मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात. पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत, असं या ठिकाणी आपल्याला संचालनालयाकडून पहिल्या प्रवेश फेरीच्या बाबतीत कळवण्यात आलं आहे व त्या विषयीचा टाईम देखील आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आला आहे. 15 जुलै 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 19 जुलै 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला पहिल्या प्रवेश फेरीसाठी ॲडमिशन्स घ्यायची आहेत. 19 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंतच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर ॲडमिशन्स तुम्हाला मिळणार नाहीत आणि त्यानंतर ॲडमिशन्स बंद होतील. त्यानंतर दुसरी प्रवेश फेरी. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करणे. उमेदवारांना नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येतील. जर एखाद्या उमेदवाराने जर नव्याने विकल्प सादर केले नसतील तर त्यांनी पहिल्या प्रवेश फेरीमध्ये जे विकल्प दिलेले आहेत तेच विकल्प त्याच्या दुसऱ्या फेरीसाठी ग्राह्य धरण्यात येतील आणि त्याच विकल्पावर त्याचा विचार करण्यात येईल. त्यासाठी कालावधी असणार आहे 15 जुलै 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 19 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असा हा कालावधी दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन देण्यासाठी असणार आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS-द्वारे कळवणे. तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ॲलोकेशन लेटर व तुमची कोणत्या संस्थेत निवड झाली आहे हे तुम्हाला 27 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजता समजणार आहे. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी दुसऱ्या प्रवेश फेरीबाबत आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे. उमेदवारांना सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या 3 विकल्पांपैकी कोणत्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवारांनी प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या व चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक 4 ते 100मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात. पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या व चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. तर ही दुसऱ्या प्रवेश फेरीच्या ॲडमिशन संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आहे जी की तुम्हाला 28 जुलै 2024 सकाळी 9 वाजल्यापासून ते 2 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला हा कालावधी असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीचे ॲडमिशन झाल्याच्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प सादर करणे व प्राधान्य सादर करणे यासाठी कालावधी देण्यात येणार आहे. उमेदवाराने नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेतले जातील. तर उमेदवाराने जर एखाद्या नवीन फेरीसाठी विकल्प सादर केले नसतील तर त्याचे जुनेच विकल्प हे नवीन फेरीसाठी देखील ग्राह्य धरण्यात येतील व तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला 28 जुलै 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 2 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ असणार आहे. तर ही एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS-द्वारे कळवणे. तर तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल की तिसरी प्रवेश फेरीचे विकल्प सादर केल्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी उमेदवारांची निवड यादी व व्यवसाय निहाय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर त्याचा कालावधी 9 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना 9 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत SMS-द्वारे कळवण्यात येणार आहे. तर त्याचबरोबर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करायची आहे. जर ज्यांचे ॲडमिशनसाठी नंबर लागलेले आहेत किंवा ज्यांचा ITIसाठी नंबर लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहून ॲडमिशनची सर्व प्रोसेस करायची आहे. उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या 5 विकल्पापैकी एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्या उमेदवारांनी विकल्प क्रमांक 6 ते 100मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात. पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. तर यासाठी तुम्हाला कालावधी दिलेला आहे की 10 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ही
तिसऱ्या प्रवेश फेरीबाबत अतिशय महत्त्वाची माहिती आहे, जी की तुम्ही पाहू शकता. यानंतर चौथ्या प्रवेश फेरीसाठीची जो कालावधी असणार आहे त्याबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेऊयात. तर चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करणे. उमेदवारांनी नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवारांना पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेतले जाणार आहेत. तर यापूर्वीही आपण पाहिलं की ज्या उमेदवारांनी पहिल्या प्रवेश फेरीसाठी अर्ज सादर केले नाहीत त्यांचे जुनेच विकल्प या ठिकाणी या चौथ्या प्रवेश फेरीसाठीही ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तर त्याचा कालावधी 10 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. तर या ठिकाणी ही माहिती तुम्ही अतिशय लक्षपूर्वक जतन करायची आहे. तर चौथ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. तर यासाठीचा कालावधी 20 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी संस्थेत मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसह उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करायची आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. यासाठी आपल्याला कालावधी दिलेला आहे की 21 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 24 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ह्या मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या 4 फेऱ्या झालेल्या आहेत. तर 4ही फेऱ्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. यानंतर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चिती करणे. तर तुम्हाला माहिती असेल की विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे, अर्जात एडिट किंवा दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे. म्हणजे नव्याने अर्ज भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी संचालनालयाकडून संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये तुम्ही इन्स्टिट्यूट काउन्सिलिंग राऊंडसाठी नव्याने अर्ज सादर करू शकता. त्यासाठी तुम्हाला 17 जुलै 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 24 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा अवधी असणार आहे. सर्व शासकीय संस्थास्तरीय समुपदेशन फेरी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील. सदर प्रवेश फेरीकरिता उपलब्ध जागांची तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. तर या ठिकाणी आपल्याला इन्स्टिट्यूट काउन्सिलिंग राऊंडची अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या संस्थांमार्फत जागा भरण्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. 26 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्याचा कालावधी असणार आहे. समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवारांना व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. तर यासाठीचा कालावधी 26 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. तर त्याचबरोबर नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त पदांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीसाठी नोंदणी करणे. त्यासाठी 27 ऑगस्ट 2024 सकाळी 11 वाजेपासून ते 28 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा कालावधी असणार आहे. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती काउन्सिलिंग राऊंडच्या संदर्भात मी तुम्हाला देत आहे. त्याचबरोबर संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे, समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे व याबाबत उमेदवारांना त्यांच्या प्रवेश खात्यात व SMS द्वारे माहिती देणे. तर यासाठीचा कालावधी असणार आहे 29 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर त्यानंतर दिलेला वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनाकरिता बोलवण्या व प्रवेशाकरिता उपलब्ध जागा, उमेदवारांची मागणी, उमेदवारांची अर्हता या आधारावर प्रवेशांच्या जागाचे वाटप करण्यासाठी जो कालावधी दिलेला आहे त्यामध्ये 30 ऑगस्ट 2024 सकाळी 8 वाजेपासून ते 31 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा कालावधी असणार आहे. सदर प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करायची आहे. ज्या उमेदवाराचा काउन्सिलिंग राऊंडमध्ये निवड होईल त्या उमेदवारांनी आपली संपूर्ण प्रोसेस स्वतः उपस्थित राहून ॲडमिशनची पूर्ण करून घ्यायची आहे. तर त्या संबंधित जो कालावधी आहे तो 30 ऑगस्ट 2024 सकाळी 8 वाजेपासून ते 31 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा असणार आहे. तर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया. तर या ठिकाणी आपण पाहत आहात की खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संस्था स्तरावरील जागा माहिती पुस्तकेतील मुद्दा क्रमांक 1.4 प्रमाणे संस्थास्तरीय प्रवेश फेरीनंतर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संबंधित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना संस्था स्तरावर भरण्यासाठी उपलब्ध राहतील. तर त्याचा कालावधी 21 जुलै 2024 सकाळी 9 वाजेपासून
ते प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं ITI प्रवेशपत्रक वेळापत्रक, ज्यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तर वरील प्रवेश वेळापत्रक सूचक दर्शक असून त्यात बदल संभवतो. म्हणजे या ठिकाणी संचालनालयाकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की वरील प्रवेश वेळापत्रक हे सूचक दर्शक असून त्यामध्ये बदलसुद्धा संभवतो. म्हणजे जर या वेळापत्रकात काही बदल झाला तर तुम्हाला त्याबद्दलची माहिती जवळच्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच नोंदणीकृत उमेदवारांना SMS द्वारे वेळोवेळी देखील कळवण्यात येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना वेळोवेळी प्रवेश संकेतस्थळात भेट देण्याचे हितच राहील. त्यामुळे तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काहीही महत्त्वाची माहिती किंवा अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो आजच्या ITI प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील वेळापत्रकाची माहिती. तर त्याचबरोबर तुम्हाला खाली दिसत असेल की काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या महत्त्वाच्या सूचना तुम्ही एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि काही त्याबद्दल शंका किंवा असतील तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये देखील कळवू शकता. आणि अशाच ITIच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील नवनवीन माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. Never needed you, never needed all these pieces of my heart. Oh, never needed you, never needed Mr. Useless from the start.